राज्यामध्ये एका गावामध्ये 1000 लोक राहत आहेत. 1000. तू कल्पना करू शकत. आता आपल्याला 7-8 लोक जरी घरात म्हटलं तर जॉईंट फॅमिली आमची. 7-8 लोक जॉईंट कशी काय होते लगेच? कुठलं जोडले तुम्ही? तुमचाच परिवार नाही, कशाला जॉईंट फॅमिली? पण 1000 लोकांचा परिवार हे ऐकल्यानंतर राजाला मोठं आश्चर्य वाटलं. बघा, इंटेलिजन्स ब्युरोला कामाला लावलं. एक टीम त्या गावामध्ये गेली, बातमी काढून आणली आयबीने. महाराज, बातमी खरी आहे. म्हणून त्या घरामध्ये जो कोणी कुटुंब प्रमुख असेल त्याला मला भेटण्याची इच्छा आहे. अपॉइंटमेंट फिक्स करा. अपॉइंटमेंट फिक्स झाली. दिवस ठरला. राजे महाराज त्या गावामध्ये येणार म्हणून उत्तम रस्ते झाले. पाणी चांगलं नाहीये तिथे म्हणून सगळ्या विहिरी, तलाव स्वच्छ केले गेले आणि आरोचं पाणी सुद्धा त्या गावात पोहोचलं. महाराज आले, त्या घरामध्ये आले. त्यांचं उत्तम स्वागत झालं. गावाचे सरपंच वगैरे सगळेच आले होते. महाराज म्हणाले, बाकी सगळं नंतर, हार पुढे नंतर पाहू. घरातले कुटुंब प्रमुख कोणी मला त्यांना भेटायचं. चला, आतमध्ये वेगवेगळ्या दालनातून फिरत फिरत एका खोलीमध्ये त्यांना आणून बसवलं. खुर्ची दिली. एक आजोबा त्या सुंदर दिवाणावरती असे पडले होते. यांनी नमस्कार केला. त्यांनी थरथरत्या हाताने नमस्कार केला. महाराज म्हणाले, तुम्हाला जास्त त्रास देत नाही आजोबा, एक प्रश्न थेट विचारतो. 1000 लोक तुमच्या घरात आहे हे मी स्वतः आता डोळ्याने पाहिलंय. हा परिवार तुम्ही कसा टिकवून ठेवला? कसं काय तुम्ही हा सगळा परिवार सांभाळता? याचं रहस्य मला ऐकायचं. त्यांनी लगेच नातवाकडे पाहिलं. खूण केली. कागद पेन दे. पटकन लगेच पॅड, कागद, पेन आणून दिला. आजोबांनी थरथरत्या हातांनी बराच वेळ काहीतरी लिहून काढलं आणि मग पान भरलं. राजाच्या हातामध्ये दिलं आणि बघितलं. राजा पाहतोय. बारीक नजरेने सगळं वाचून काढलं. 2 शब्द परत लिहिलेले. पहिला शब्द होता प्रेम आणि दुसरा शब्द होता सहनशीलता. सगळ्या घरामध्ये जे होतं ते आमच्या पण घरामध्ये होतं. भांडणं होतात, कुरकुरी होतात, परंतु सगळ्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे. ते कायम सगळेजण लक्ष ठेवतात. एक जण बोलत असेल, एकाचा आवाज वाढला तर दुसऱ्याने सहन करायचं, दुसऱ्याने शांतपणे समजून घ्यायचं. तेवढा वेळ प्रसंग फक्त साधला की बस, मग काही चिंता नाही आहे. परत दोघं एकत्र जेवायला बसतात. इथं अमेरिकेची संस्कृती आहे. अगर कोई गुस्से में है तो उसे अकेला छोड़ो. म्हणजे तो आणखी डिप्रेशन मध्ये जाईल, आणखी फ्रस्ट्रेशन मध्ये जाईल, मग सुसाईड करून घेईल आणि मग तुम्ही रडत बसाल. आणि मग नाशिकला यायचं, त्र्यंबकला यायचं. म्हणजे त्याच्या आपल्यासाठी आता ते नारायणा बली कुठे करतात नाही, त्याला खरं वाटावं म्हणून. अरे जेव्हा जिवंत होता तेव्हा प्रेमाने नाही बोलला 2 शब्द. त्याच्याबरोबर 2 जेवणातले घास नाही खाल्ले. म्हणून आपला परिवार जर टिकवायचा असेल तर हे 6 भ मी तुम्हाला सांगितले आहेत.